खमंग अशी शेंगदाण्याची चटणी बनवायची आहे। नमस्कार यूट्यूब फॅमिली, शेंगदाण्याची चटणी बनवायची आहे। त्यासाठी 2 वाटी शेंगदाणे घेतलेत, त्या वाटीनेच 1 वाटी लसण, 1.5 वाटी खोबरे खिसून घेतलेले आहेत, 1 चम्मच जिरे, 1 वाटी तीळ घेतलेत, कढीपत्ता घेतलेला आहे। शेंगदाणे भाजायचे आहेत। कमी गॅसवरती शेंगदाणे भाजायचे आहेत। खरपूस असे शेंगदाणे भाजून घ्यायचे, 10 मिनिट भाजायचे आहेत। शेंगदाणे भाजलेले आहेत। तीळ, खोबरे, लसण भाजायचे आहेत। लसण टाकायचं आहे। लसण भाजून घ्यायचं आहे। लसण असा छान भाजून घ्यायचा आहे। तेल टाकायचं आहे। एक चम्मच तेल टाकले मी। लसण भाजलेला आहे। कढीपत्ता टाकायचा। कढीपत्ता पण भाजलेला आहे। तीळ टाकायचे आहेत। तीळ टाकायचे। खोबरे टाकायचे। पूर्ण एकत्र बनवून भाजून घ्यायचं आहे। कमी गॅसवरतीच भाजायचं आहे। 5 मिनिट भाजायचे, जास्त वेळ नाही। 5 मिनिट झाले, गॅस बंद करायचा आहे। शेंगदाणे पण मी 10 मिनिट भाजून घेतलेले आहे। छान असं भाजलेलं आहे। जिरे भाजायचे। जास्त वेळ नाही भाजायचे, थोडे वेळच भाजायचे आहे। जिरे भाजलेले आहेत। गॅस बंद केलाय। भाजलेला आहे। एकत्र बनवून घ्यायचंय, थंड होऊन द्यायचंय 5 मिनिट। एकत्र बनवलं आहे। 5 मिनिट झाले, चटणी बनवून घ्यायचे। मिक्सरला बारीक बनवून घ्यायचे, चटणी बनवून घ्यायचे। लाल तिखट टाकायचंय। चार चम्मच लाल तिखट टाकले। लाल तिखट पूर्ण एकत्र बनवून घ्यायचे। मीठ टाकायचे, 2 चम्मच मीठ टाकले। एकत्र बनवून घ्यायचे। मिक्सरला बारीक बनवून घ्यायचे। मिक्सरचं भांडं घेतले, भांड्यामध्ये टाकायचे। जास्त बारीक बनवायची नाही, अशीच बनवायची आहे। अशीच बनवून घ्यायची आहे। चटणी बनवायची झालेली आहे, छान झालेली आहे। खमंग आणि तितकीच झणझणीत अशी चटणी तयार झालेली आहे।
खूप छान झालेली आहे चटणी. चवीला पण तितकीच भारी झालेली आहे चटणी. खूप छान झालेली आहे. बरणीमध्ये भरून ठेवले. तेलाचा वापर जास्त करायचा नाही. लसूण भाजतानाच टाकायचं आहे थोडंसं तेल. तेल टाकल्यानंतर लवकर चटणी खराब होते, त्यासाठी तेल जास्त टाकायचं नाही.